टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भगवान बिरसा मुंडा आणि दुर्गावती आणि सर्व आदिवासी महानुभावांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित माननीय केंद्रीय मंत्री उईकेजी, राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री अशोक उईके, फग्गन सिंगजी, सांसद बर्वेजी, तुमानेजी, विजयजी वाघमारे, लीनादे बनसोड, आरुषी सिंगजी आणि सर्व उपस्थित मान्यवर आणि जमलेल्या सर्व विभागाचे अधिकारी आणि उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे माझ्यासमोर आज मोठी अडचण झाली होती की रामटेकची रैली पावसामुळे उशीर झाली। दरवर्षी माझा आपल्याला कल्पना आहे की रामटेक आणि पारशिवनी माझा मतदारसंघ हा पूर्णपणे आदिवासी बहुल आहे आणि त्यांचे देखील वारंवार फोन येतात, परंतु नागपूरला सर्व विभागाचे लोक आणि या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचा माझा मोह मी आवरू शकलो नाही। आणि या अतिशय महत्त्वाच्या अशा कार्यक्रमाला विशेष करून न्यूक्लियर बजेटमध्ये जी राणी दुर्गावतीच्या नावाने माननीय अशोक उईके साहेबांनी, माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि श्री आपले विजय वाघमारे यांनी ही जी महिलांच्या सक्षमीकरणाकरता योजना आणली आहे त्यासाठी मी त्यांचा मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो। आणि माझी अनेक वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत असताना नेहमीची मागणी होती की नेमकं लोकांना ज्याची गरज आहे, नेमकं समाजाला जी डिमांड आहे त्यांची, त्या डिमांडनुसार सप्लाय व्हायला पाहिजे। आमच्या मायाताई देखील या ठिकाणी उपस्थित आहे, ते सातत्याने आपल्या सर्वांच्या हितासाठी बोलत असतात। आणि मला सांगताना आनंदाने अभिमान वाटतो की जे लोकांना अपेक्षित होतं, जे लोकांना अपेक्षित असलेल्या योजना होत्या ज्यामुळे लोकांच्या जीवनमान बदलते, आज आपण महाराष्ट्र सरकारच्या एकूण अर्थसंकल्पाच्या तरतुदीतून सुमारे 9.6% बजेट हा आदिवासीवर खर्च करणं आपल्याला अभिप्रेत आहे। 12.5% बजेट आपल्याला अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी खर्च करणं अपेक्षित आहे। आणि मी अनेक वर्षापासून संघर्ष करत होतो की आम्हाला आता पायाभूत सुविधेची गरज राहिली नाही। मी देखील माझ्या मतदारसंघामध्ये सर्व गावागावामध्ये आपण बहुतांश कामं करून टाकलेले आहे। जे गावाचे इंटरनल रोड असतील, गावाचे पोच रस्ते असतील, सर्व काम आपले झाले, परंतु लोकांच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी, त्यांचा पर कॅपिटा इन्कम वाढण्यासाठी आपल्याला आता योजना राबवायची आहे। महाराष्ट्रामध्ये लोकांच्या दरडोई उत्पन्नाची जर आपण बेरीज केली तर महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यापैकी 33व्या-34व्या नंबरवर गडचिरोलीचं नाव आहे। आणि जरी नागपूरचा दरडोई उत्पन्न जास्त असेल, परंतु या भागामध्ये आदिवासी लोक राहतात, वन क्षेत्रामध्ये जे आदिवासी राहतात त्यांच्या उत्पन्नामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांचं उत्पन्न सरासरी उत्पन्नापेक्षा खूप कमी आहे। त्याचं मूल कारण आहे की वन क्षेत्रात राहणाऱ्या लोकांच्या शेतामध्ये क्रॉप होत नाही, त्यांना पाहिजे त्या पद्धतीचं पीक घेता येत नाही आणि त्या भागामध्ये वन क्षेत्र असल्यामुळे त्यांना औद्योगिक प्रगती त्या भागात होत नाही, म्हणून त्या भागाचा लोकांचा पर कॅपिटा इन्कम वाढत नाही। परंतु देवेंद्रजी यांच्या मी मागे लागलो, त्यांनी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला 1 डिसेंबर 2024 की बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमध्ये राज्य सरकार कधी कोणाला बोरवेल देत नाही, परंतु आदिवासी शेतकऱ्यांना बोरवेल आणि सोलर पंप, जेणेकरून जंगलामध्ये वन कायद्यामुळे सिंचनाची सोय होत नाही, परंतु हमखास त्याला पाणी शेताला मिळालं पाहिजे, म्हणून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमध्ये बोरवेल आणि सोलर पंपची योजना त्या ठिकाणी आणली आणि गडचिरोली आणि रामटेक भागामध्ये आणि पारशिवनी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता आपण त्याचा लाभ त्या शेतकऱ्याला देऊन त्याच्या शेताला शाश्वत पाणी देणार आहोत। दुसरा महत्त्वाचा निर्णय जर या ठिकाणी दिला की आज बिरसा मुंडाच्या सोबत जी आपली न्यूक्लियर बजेटची योजना होती त्यामध्ये सर्व योजनेमध्ये आता रोजगार देणाऱ्या योजना आपण या ठिकाणी केल्या, त्यामुळे आता मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा बदल आणि DPCमध्ये जे आपलं एकूण जे निधी आपण खर्च करतो तो निधी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण सामूहिक विकासाच्या कामावर खर्च करतो, परंतु 80% सामूहिक विकास आणि 20% जे आपण व्यक्तिगत लाभाच्या योजना घेतो त्या योजनेमध्ये बदल करा, यासाठी माझा सातत्याने आग्रह, मला विश्वास आहे की नव्याने जी आपली सरकार आलेली आहे याच्यामध्ये बदल करेल आणि हा रेशो किमान 50% तरी यावर्षी आपण यायला पाहिजे अशी मला अपेक्षा आहे। कारण की भौतिक सुविधा झाल्याने नागरिकांचं जीवन बदलत नाही, तर त्याचा घरामधून गरिबीच्या खाईतून त्याला आपल्याला बाहेर काढायचं आहे। आणि विशेष करून आता जे आमच्या भागामध्ये परवाच माझी मंत्रालयामध्ये बैठक झाली, माननीय बावनकुळे साहेब देखील त्या ठिकाणी उपस्थित होते की वन क्षेत्रामध्ये जे लोकांच्या जीवनावर विपरीत आघात पडलेला आहे,
ज्याने जल जमीन जंगलची लढाई लढली त्या माणसाला जंगलच जर त्याच्यासाठी अडचण निर्माण झाली असेल तर म्हणून एक आता मुख्यमंत्री वन व पर्यावरण संवर्धन योजना या नावाने आम्ही एक नवीन योजना ड्राफ्ट करून मी सरकारकडे दिलेली आहे, जी आता लवकरच कॅबिनेटमध्ये येणार आहे. आणि निश्चितच या भागात राहणाऱ्या लोकांच्या शेती जी पडीत राहिलेली आहे किंवा मजूर कामाला जायला तयार नाही, त्यासाठी आम्ही आता एक नवीन योजना परवाच या संदर्भामध्ये मंगळवारी संध्याकाळी बैठक झाली मंत्रालयामध्ये. आणि ही एक नवीन योजना आम्ही या ठिकाणी राज्याच्या वन क्षेत्रात राहणाऱ्या लोकांसाठी येत आहोत की त्यांना कशा पद्धतीने पीक लागवड करावी, त्यांना इन्सेंटिव्ह कशा पद्धतीने द्यावा, जे शेतकरी स्वतः शेती करण्यास इच्छुक आहे त्याला पॉलीहाऊस ग्रीन हाऊस वगैरे कशा पद्धतीने देता येईल, त्याला फेन्सिंग कशी देता येईल शेतामध्ये, आणि एक मोठी ठोक तरतूद या संदर्भामध्ये करून, किंवा त्याला शेती करणं शक्य नसेल तर त्याला सोलर पार्क कसा करता येईल, आणि जे उत्पन्न आदिवासीला होतो त्याच्या उत्पन्नामध्ये कशा पद्धतीने वाढ करता येईल त्या दृष्टीने आपला प्रयत्न सुरू आहे. मी पुन्हा एक महत्त्वाच्या कामासाठी अभिनंदन करतो की वर्षानुवर्षापासून रखडलेला गोंडवाना म्युझियमचा प्रश्न माननीय अशोक उईके यांनी या ठिकाणी सोडवलं. त्याची निविदा आता प्रसिद्ध झाली आहे. 2014 पासून मंजूर असलेला प्रकल्प, माझं खूप मनात दुःख होत होतं ते पाहून, परंतु तुम्ही तो प्रकल्प मार्गी लावला त्यासाठी मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. कारण की आपली दैदिप्यमान संस्कृती, जेव्हा मी कुंवारा भिवसन नावाचा एक महानाट्य तयार केलं आणि बिरसा मुंडा, राणी दुर्गावती पासून भक्त बुलंदशहापासून सर्वांचा इतिहास, मला 3 तासामध्ये ते शक्य नव्हतं. माहीत आहे ना? माहीत आहे. आता मी ठरवलेलं आहे की आता बिरसा मुंडावर वेगळं महानाट्य, राणी दुर्गावतीवर वेगळं महानाट्य. आणि आताच मी सचिव महोदयाशी बोललो की आपला जो कुंवारा भिवसन महोत्सव आहे त्यामध्ये एक मोठं व्यासपीठ मिळते की या लोकांना इतकं सुंदर डान्स आहे, इतकी चांगली लोककला आहे, अशा पद्धतीनं नृत्य करतात की जगामध्ये गोंडी नृत्य आणि आपल्या आदिवासी नृत्याला कुठलंही तोड नाही आहे, कुठलंही तोड नाही आहे त्याला. पण ते हळूहळू लुप्त होत चाललं. याला व्यासपीठ मिळालं पाहिजे, त्याला स्टेज मिळालं पाहिजे, म्हणून आम्ही दरवर्षी आता कुंवारा भिवसन महोत्सवच्या नावाने कार्यक्रम घेतो. आणि मला विश्वास आहे की या मागच्या वर्षी गावी साहेब आले होते. माननीय अशोक उईके साहेबांना आपण विनंती करतो की डिसेंबरमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या उपस्थितीत आपण तो कार्यक्रम घेऊया. आपली भाषा, आपली बोलीभाषा, आपली संस्कृती, इतका दैदिप्यमान इतिहास हा मॉडर्न युगामध्ये कुठेतरी संपत चाललेला आहे, याचं दुःख नेहमी असतो. आणि म्हणून आज आपण जंगलामध्ये जात असताना गावात पाहत होतो तर पूर्ण गाव कविलुचेन सुंदर दिसत होते. याचा आता लोकांनी कॉन्क्रीटचे घर बांधून आहे, परंतु असं नाही आहे. परंतु कुठेतरी आपली जी विरासत आहे, माननीय मोदीजीने सांगितलं की विकास के साथ में विरासत भी, तर विरासत देखील आपल्याला जपायची आहे. आणि आपल्या देशाची जी मूल निवासी आहेत त्यांची जी संस्कृती आहे त्याला देखील राजाश्रय दिला पाहिजे, त्याला देखील संरक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि माननीय देवेंद्र यांच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातल्या शेवटच्या घटकाला अपेक्षित असलेलं सर्व काम आणि विशेष करून लोकांच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी गडचिरोलीचा मी सहपालकमंत्री आहे. मला फार आनंद आणि अभिमान आहे एका गोष्टीचं की इतक्या प्रेमाने काम करणारे लोक त्या ठिकाणी आहे, इतके चांगले लोक त्या ठिकाणी आज पूर्णपणे नक्षलातून तो मुक्त होत आहे. आणि गडचिरोली महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की पुढच्या 4 वर्षामध्ये दरडोई उत्पन्नामध्ये पहिल्या 10 मध्ये, ज्याचा नंबर आज 34 आहे, तो पहिल्या 10 मध्ये आला पाहिजे. अशा पद्धतीने विकास कामांनी त्या भागामध्ये जोडला जात आहे. मी अधिकचा वेळ आपला घेत नाही, मला कल्पना आहे, परंतु आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी आज रक्षाबंधनाच्या दिवशी निश्चितच राणी दुर्गावतीच्या नावाने एक अभिनव योजना महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आली. त्यासाठी मी आदिवासी विकास विभागाला मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून समाजामधले सर्व लोक जेव्हा जोपर्यंत समप्रमाणात पुढे येणार नाही, लोकांच्या गरिबीच्या खाईतून आपण बाहेर काढू शकणार नाही, तोपर्यंत आपलं खऱ्या अर्थाने विकास झाला असं म्हणता येणार नाही. समन्याय झाला पाहिजे, समतोल विकास झाला पाहिजे आणि समाजातल्या सर्व घटकाचे लोक पुढे आले पाहिजे. याबद्दल निश्चितच सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचाच प्रयत्नातून या महामानवांनी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये आदिवासींच्या कल्याणासाठी काम केलं, त्यांचं स्वप्नाचं पूर्तता आता अधिक वेगाने, अधिक गतीने करून निश्चितच आदिवासी समाज हा समाजामध्ये अतिशय मागासलेला नाही तर अतिशय पुढे असलेला समाज म्हणून निश्चितच पुढे येत राहील. आणि
जे शासनाला अपेक्षित आहे आणि जे समाजाला अपेक्षित आहे तो विकास निश्चितच घडत राहील अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो. तसा निर्णय सरकारला कडून होत आहे आणि मी पुन्हा आपल्या सर्वांना सांगतो की आपण सांगा आपल्याला काय पाहिजे. सरकार प्रतिसाद द्यायला तयार आहे. सप्लाय हा नेहमी डिमांडनुसार व्हायला पाहिजे. ज्या ज्या लोकांनी जी मागणी केली ती मागणी आपण निश्चितच पूर्ण करू आणि समाजातल्या शेवटच्या माणसाला पुढे आणण्यासाठी प्रयत्न करू एवढं सांगतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.